एसीटी मध्ये कुठून आणलं गाठ झाली तुमची म्हणून हो त्यांचे झाले पुन्हा नाहीतर मग केमिकलच लावणार होतं. नाही असं नाही काही लावणार नव्हतं केमिकलवर. केमिकल वरचा काय अनुभवच नव्हता आम्हाला केमिकल वापरून किंवा काय शेती आम्ही मुळात पहिलं केली. शेती पहिलेच पण शेती आहे. हो पहिलेच आहे. बॅटिंगला उतरून डायरेक्ट 6 मारला 10-20 वर्ष माग आता तसंच झालंय सर तसंच झालंय नाही तर आता 20 वर्ष करणारेच म्हणतात कस काय काय बनणार एसीटी वैदिकनं नशीब घडवून तसं नशीब होत नसतंय सर रासायनिक वापर असतं तर नशीब आमचं झालंच नसतं. तुम्ही मगाशी काय म्हणले का मागं पाय ओढणारे खूप जण आहेत. हा सर तुम्हाला एक सांगू का, आम्हाला हे कळत नाही जीवनामध्ये. आम्हाला जे मागे पाय ओढतात ना तेच आमचे खरे शुभचिंतक आहे. ज्याला आयुष्यात कळलं जर कौरव नसते तर कृष्णाला आणि अर्जुनाला कोणी ओळखलं असतं, रावणच नसता तर रामाचं नाव एवढं मोठं झालं असतं का, औरंगजेबाने मुघलच नसते तर छत्रपती शिवाजी राजांचं नाव एवढं मोठं, त्यांची शक्ती कळाली असते का जगाला, विचार कळाले असते का, त्यांचा त्याग कळाला असता का नाही. म्हणजे तुम्हाला संघर्ष करायला लावणारा तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडत असतो, तुम्हाला आणखीन मजबूत करायला भाग पडत असतो. म्हणजे प्रत्येक घटना जी आहे ती प्रकृतीने केलेली आहे ती चांगलीच असते, ते आपल्याला अक्कल नसते, आपल्याला कधी कधी कळत त्यातलं, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला मला एवढं सांगायचं की जी लोक निंदकाचे घर असावे शेजारी हे उगाच म्हटलेलं नाहीये. निंदा करणाऱ्याला मी तर म्हणतो पगार द्यायला पाहिजे. बाबा तू तुझा वेळ खर्च करतो, तुझं मेंटॅलिटी किती डिस्टर्ब होते आहे का नाही, काटे गोळा करतो, आमच्यावर फेकतो, आम्हाला मजबूत करतो तू आहे का नाही. म्हणून मित्रांनो आज केमिकल आहे म्हणून आज एसीटी वैदिकला किंमत आहे. म्हणजे सगळे डिंग 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 चालले असते बरोबर आहे की नाही.